नमस्कार मंडळी, आज आपण ओल्या नारळाचे खमंग खुसखुशीत असे आप्पे बनवणार आहोत. श्रावण महिन्यात नैवेद्यासाठी काही ना काही बनवायला लागते, तेव्हा असे हे गोड नारळाचे आप्पे नक्की करून पहा. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे हे तयार होतात. लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा असे हे आप्पे तुम्ही देऊ शकतात. खूप खायला छान लागतात, मुलेसुद्धा आवडीने खातात. चला तर आपण वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे हे असे गोड आप्पे बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे. नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी एवढं दही घालायचं आहे आणि इथे आपण गूळ घालून हे आप्पे बनवणार आहोत. तर पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही गोड जास्त खात असाल तर 1 वाटी गूळ घालू शकता. आता हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यात तो व्यवस्थित असा विरघळला जाईल. तर गूळ, दही आणि रवा हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि हे आता अर्ध्या तासासाठी असं साईडला ठेवून द्यायचं. अर्ध्या तासामध्ये गूळ व्यवस्थित असा याच्यात मुरला जातो. गुळाचे मोठे खडे राहता कामा नये यासाठी तो किसून घ्यायचा आहे. तर अर्ध्या तासानंतर इथे बघू शकता रवा आपला व्यवस्थित असा भिजला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये इथे मी सुकामेव्याचे काप घालत आहे. काजू बदामचे तुकडे करून याच्यात घातले आहे. नंतर पाव कप एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे. नुसते रव्याचे आप्पे मऊ होतात, त्यामुळे एकदम कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं याच्यात तांदळाचं पीठ घातलं आहे. तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घेतलं. नंतर 1 वाटी भरून ओल्या नारळाचा चव याच्यात घालायचा आहे. नारळाची वरची काळी पाट काढून तुकडे करून मिक्सरला नारळ फिरवून घेतला आहे, किंवा तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. आता नारळ घातल्यानंतर एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रण घट्ट वाटत आहे. याच्यामध्ये आता दूध घालायचं आहे थोडं थोडं आणि बॅटर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे. सुरुवातीला याच्यातलं निम्म दूध घालून मिक्स करून घेते. लागेल तसं दूध घालायचं आहे. जास्त मिश्रण पातळ करायचं नाही, घट्ट असरच हे ठेवायचं आहे. परंतु हे खूपच जास्त घट्ट दिसत आहे म्हणून थोडंसं दूध घातलं आहे. तर अजून थोडंसं दूध लागत आहे. तर राहिलेलं सर्व दूध मी याच्यात मिक्स करून घेते, कारण हे नारळाचे आप्पे जास्त पातळ जर मिश्रण केलं तर ते वरून लगेच ते करपतात, त्यामुळे जास्तही पातळ करायचं नाही. मिडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे. आणि शेवटी आता याच्यामध्ये गोडाचा पदार्थ असल्यामुळे विलायची पावडर घालायची आहे. इथे विलायची पावडर घालून मिक्स करून घेतलं. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, पातळही नाही आणि जास्तही घट्ट नाही, अशा पद्धतीचं आप्पेचं हे बॅटर आपल्याला हवं आहे. आता आप्पे छान व्यवस्थित जाळीदार होण्यासाठी इथे पाव चमचा एवढा बेकिंग सोडा घातला आहे आणि वरून थोडंसं दूध घालून याला मिक्स करून घेतलं. आता लगेच आपल्याला याचे आप्पे बनवायचे आहेत. तर बॅटर बघू शकता तुम्ही, अजिबात याच्यात गुठळ्या नाहीत आणि गूळसुद्धा विरघळला आहे, जास्त पातळही नाही. आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तुपामध्येच हे आप्पे बनवा, नैवेद्याला जर बनवत असाल तर. आणि तुपामध्ये बनवलेले खायला खूप छानसुद्धा लागतात. आणि हे आता आप्पेचं बॅटर याच्यामध्ये घालायचं आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचं नाही, नाहीतर हे आप्पे लगेचच करपतात. बारीक गॅसवर छान खरपूस असे हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. याला छान लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर गॅस कुठेही मोठा करू नका. आप्पे पात्र व्यवस्थित गरम झाल्यानंतर बॅटर घालायचं आणि एकदम लो गॅसवरती हे आप्पे छान भाजून घ्यायचे. तर इथे सर्व आप्प्याचं मिश्रण घातलं आहे. वरून थोडंसं तूप सोडायचं आहे आणि 5 मिनिटासाठी याला झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. खालून आधी चेक करायचं, जर व्यवस्थित भाजले असतील तरच पलटी करा. एकदा पलटी केल्यानंतर दुसऱ्या साईडने याला झाकण ठेवायचं नाही, नाहीतर आप्पे तेवढे कुरकुरीत होत नाहीत.
दुसऱ्या साईडने सुद्धा छान असे खरपूस आप्पे भाजून झाले आहेत. बघू शकता एकदम कुरकुरीत असे हे आपले रवा नारळाचे गोड आप्पे तयार झाले आहेत. अशाच पद्धतीने इथे राहिलेले सुद्धा मी आप्पे बनवून घेते. वरून एकदम कुरकुरीत होतात. तर बघू शकता इथे आप्पे झालेले आहेत. सर्व आप्पे मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. एकदम बारीक गॅसवरती छान भाजून घेतले आहेत. अजिबात ते आतून कच्चे वगैरे राहत नाहीत. एकदम जाळीदार मऊसूद आतून झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.